नमस्कार, स्वातीच रेसिपीमध्ये आपले मनापासून स्वागत करते. आज मी गव्हाच्या पिठाची खुसखुशीत अशी नान कटाई कशी बनवायची असते आपण पाहणार आहोत. नाही ओव्हन, नाही इडली स्टीमर, नाही आप्पे पात्र. अगदी सर्वांच्या घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या कढईमध्ये अगदी सहज आणि साध्या आणि सोप्या पद्धतीने सर्वांना जमेल अशी नान कटाई कशी बनवायची असते आपण पाहणार आहोत. सर्वात अगोदर एक चाळण घेतली, त्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घालून घेतलं आहे. त्याच वाटीने अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं आहे. 3 चमचे बारीक रवा घेतला आहे. अर्धा चमचा बेकिंग सोडा, अर्धा चमचा बेकिंग पावडर घालून घ्यायचं आहे. हे सर्व चाळून घ्यायचं आहे. चाळून घेतल्यानंतर सर्व पीठ हलकं होणार आहे. त्यामध्ये थोड्याशा गुठळ्या असतील तर त्याही बारीक होणार आहेत. त्यानंतर चिमूटभर मीठ घालून घ्यायचं आहे. थोडीशी इलायची घालून घ्यायची आहे. आता हे सर्व मिश्रण चमच्याने चांगलं हलवून घ्यायचं आहे. आता त्यानंतर एक भांडं घेतलं आहे. त्यामध्ये पाऊण वाटी साजूक तूप घालून घ्यायचं आहे. साजूक तूप हे रूम टेम्परेचरवरचं मी घेतलं आहे. तर त्याच वाटीने 1 वाटी पिठी साखर घालून घेतली आहे. त्यानंतर हे सर्व मिक्सरच्या साहाय्याने फेटून घ्यायचं आहे. आता तुम्ही पाहू शकता यामध्ये थोडासा पिवळा रंग आहे. फेटल्यानंतर हे सर्व रंग थोडासा फिकट यायला सुरुवात होईल. जसं जसं हे मिश्रण फेटाल तसं तसं हे हलकं आणि थोडंसं मऊ व्हायला सुरुवात होईल. आता हे मिश्रण आपल्याला 7 ते 8 मिनिटांसाठी फेटून घ्यायचं आहे. आता तुम्ही पाहू शकता जसं जसं फेटाल तसं त्याचा रंगही बदलला आहे आणि हलकंही व्हायला सुरुवात झाली आहे. इथं मेहनतीचं काम आहे. सतत 7 ते 8 मिनिटं चांगलं फेटून घ्यायचं आहे. आता फेटल्यानंतर तुम्ही पाहू शकता याचा रंग क्रीमसारखा झाला आहे आणि हे बॅटर पूर्ण हलकं झालं आहे. हे पाहण्यासाठी मी एक वाटी घेतली. त्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये एक थेंब टाकून पाहायचा आहे. तो थेंब तरंगला म्हणजे आपलं हे बॅटर तयार झालं आहे. आता हे सर्व पिठामध्ये घालून घ्यायचं आहे. हे सर्व पिठामध्ये घालून एकत्र करायचं आहे. आता मी हे सगळं चमच्यानेच आतमध्ये लोटून एकत्र करून घेते. अशी सर्व कृती मी तुमच्यासमोर प्रत्यक्ष करून दाखवते. आता हे सर्व मिश्रण हलक्या हाताने चांगलं मळून घ्यायचं आहे. त्याला जास्त जोर लावायचा नाही आहे. अगदी हलक्या हाताने असा गोळा थोडासा मळून घेतला आहे. त्यानंतर एक चमचा घेतला आहे. चमच्याच्या आकाराचा एक छोटासा गोळा काढून घेतला आहे. त्याला थोडंसं दाब दिला आहे आणि त्यावर पिस्ता आणि बदामाचे काप थोडेसे लावून घ्यायचे आहेत. एक भांडं घेतले, त्यामध्ये बटर पेपर ठेवला आहे. त्यामध्ये त्या गोळा ठेवून द्यायचा आहे. दुसरा तेवढ्याच आकाराचा दुसरा गोळा काढून घेतला आहे. त्यावरही बदाम आणि पिस्त्याचा काप लावून घ्यायचे आहेत. हा गोळा थोडासा लांब ठेवायचा आहे. त्यामध्ये थोडंसं अंतर ठेवायचं आहे, कारण बेक झाल्यानंतर त्याचा आकार थोडासा मोठा होणार आहे. आता एक कढई तापत ठेवली. त्यामध्ये एक स्टँड ठेवायचे आणि 5 मिनिटासाठी मोठ्या आचेवर थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये नान कटाई ठेवल्यानंतर 15 मिनिटांनी उघडून पाहायची आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता याला छान असा रंग आलेला आहे. त्यानंतर त्याच भांड्यामध्ये नान कटाई दुसऱ्या भांड्यामध्ये ठेवून दिली आणि 5 मिनिटांसाठी मी मोठा गॅसवर थोडीशी हीट देऊन घेते. त्यानंतर भांडं ठेवायचं आणि बारीक आच करून घ्यायची आहे.
त्यानंतर तुम्ही पाहू शकता 15 मिनटं ते 18 मिनटांनी त्यानंतर मी गॅस बंद केला आहे. ही आपली नान कटाई छान अशी फुलली आणि त्याला छान असा रंग आलेला आहे. अगदी खुसखुशीत अशी नान कटाई चवीला लागते. अशा पद्धतीने थंड झाल्यानंतर एका ताटामध्ये मी काढून घेतल्यात. तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की सर्व तुमच्या नातेवाईकांकडे ही रेसिपी शेअर करा. तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.